आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वाच्या निरीक्षणाविषयीची एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे निवडणुकीत 50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी सुरू आहे। सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारच्या कारभारावर मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आमचा आदेश असताना तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ का केला, 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का ते तपासणार असल्याचं सुद्धा कोर्टाने म्हटलं आहे। या संदर्भात वकील माहिती देत आहेत, काय म्हणतात आपण पाहूया। मर्यादाच पाळूनच आता निवडणुकांचा कार्यक्रम पुढे नेला पाहिजे, त्यावर जे तुषार मेहता साहेब आहेत त्यांनी आज वेळ मागून घेतला आणि प्रकरण जे आहे ते आता परवा सुनावणीसाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट सांगितलं की जे काही नॉमिनेशन वगैरे आहे ते सगळं सब्जेक्ट टू राहील। आज सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलं की नॉमिनेशन सुरू आहे वगैरे ही कारणं तुम्ही देऊ नका, कारण हे याचिकाकर्ते लगोलग इथे त्यांनी आरक्षण आल्या याचिका दाखल केल्यात। आता याचा परिणाम जो आहे तो साधारणतः 30 ते 40 किंवा 30 ते 40% नगरपालिका आणि नगर परिषदा पंचायतीच्या निवडणुका आणि 10 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या आरक्षणावर होऊ शकतो। जर ते 50% ठेवायचं असेल तर ओबीसींचं आरक्षण हे कमी होईल असं स्पष्टपणे आहे। कोणाला नोटीस बजावली गेली आहे का? सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की आम्ही जे आदेश दिले त्याचा विपर्यास झाला, त्यामुळे आम्ही जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे आणि राज्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी जे जिथं 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेलेली आहे त्यांना आम्ही कंटेम्पमध्ये नोटिसा काढल्या। मात्र आम्ही सध्या सिरियस नाही, पण हे राज्य घटनेने जे काही दंडक घालून दिला आणि घटनापीठाने जो काही निकाल दिलेला आहे त्याचं पालन करणं हे आमच्या बेंचचं सुद्धा कर्तव्य आहे, त्यामुळे तुम्ही त्याला रिव्हर्स करायला लावू नका असं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही हात लावू शकत नाही किंवा ते कसाही बदलू दिला जात नाही असं कोर्टाचं एक विधान असं स्पष्टपणे कोर्टाने हे सांगितलेलं आहे। त्यामुळे आता अजून आदेश आलेला नाहीये, आज कुठलाही स्पीकिंग ऑर्डर झालेली नाहीये, पण जे काही डिस्कशन न्यायालयामध्ये झालं त्यावरून असं स्पष्ट दिसतं की विकास किशनराव गवळी किंवा के कृष्णमूर्ती या प्रकरणामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहे त्याचं पालन करूनच पुढील निवडणुका होतील। माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे व्हेरीफाय करावं लागेल, महानगरपालिकांमध्ये ज्या काही 36 महानगरपालिकांचा कार्यक्रम आहे तिथे हा काही प्रश्न उद्भवणार नाही, तिथे 50%वर माझ्या मते जात नाही। कोर्टाने हे पण सांगितलं आहे की इलेक्शन्स जे अनाऊन्स केले गेलेत ते पण कुठे थांबवता येईल जर जे फॉलो केलं नाही प्रिन्सिपल। न्यायालयाने असंही स्पष्ट केले की ऑनगोईंग इलेक्शन प्रोग्राम जाहीर झाला असेल किंवा तो पुढे गेलेला असेल तरी पण जर व्हायोलेशन असेल तर त्या बाबतीत आम्ही ऑर्डर सुद्धा रिव्हर्स घेऊ शकतो। निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात आणि त्या कायदेशीर पद्धतीने घ्याव्यात, त्यासाठी आम्ही मार्ग यापूर्वीच्या आदेशामध्ये काढला होता। निवडणुका या वेळेत झाल्या पाहिजे, मात्र त्या पूर्वीच्या आदेशाला अनुसरून झाल्या पाहिजे असंही आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं। न्यायालयाने सूचित केले तुम्ही स्वायत्त बॉडी आहात इलेक्शन कमिशन, तुम्ही याच्यामध्ये दुरुस्ती करा, आम्ही हस्तक्षेप करत नाही। जर तुम्ही याच्यामध्ये दुरुस्ती केली नाही तर आम्ही हस्तक्षेप करू असं स्पष्टपणे असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की संकेत दिलेले आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने की जे काही आता आहे ते कायदेशीर पद्धतीने किंवा आणि सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की आम्ही ज्या आमच्या ऑर्डरमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्या गेली हे जे काही मुद्दे कायम केलेले आहेत ते ज्या ज्या याचिकाकर्त्यांनी जे जे मुद्दे उपस्थित केले त्याचं फक्त आम्ही एक मेन्शन केलेलं आहे ऑर्डर्समध्ये, याचा अर्थ आम्ही तिथं कुठली परवानगी दिलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आजच्या बोलण्यावरून तरी सर्वोच्च न्यायालयाचं असं स्पष्ट दिसतंय की या चालू कार्यक्रमामध्ये थोडासा आता इथे प्रभाव पडण्याची शक्यता आहे। 19 तारखेला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असं दिसतंय। थँक्यू सर।